न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। जन्माला येऊन जगही नीट पाहता आले नाही आणि सरकारी रुग्णालयातील एका भीषण आगीने 3 चिमुकल्या जीवांचा दुर्दैवी अंत झाला। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता विभागात सोमवारी पहाटे ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली। व्हेंटिलेटर मध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। आग लागताच NICU मध्ये एकच खळबळ उडाली। ह्या दुर्घटनेत 3 नवजात बालकांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर बालकांना कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर काढले। गंभीर स्थितीतील बालकांना पुढील उपचारासाठी तातडीने दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवण्यात आले। अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रुग्णालयाचे नियमित फायर ऑडिट झाले असून या वर्षीच्या ऑडिटसाठीही अर्ज केल्याचे सांगितले आहे। मात्र इथेच मोठा प्रश्न निर्माण होतो, जर फायर ऑडिट झाले होते तर प्रत्यक्ष आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षा यंत्रणा का कामाला आली नाही? कुठे आणि कोणाची त्रुटी राहिली? सरकारी रुग्णालयामध्ये उपकरणाची नियमित देखभाल होते का? विद्युत यंत्रणेची तातडीने तपासणी वेळेवर होते का? एखादी दुर्घटना घडल्यानंतर केवळ चौकशी समिती नेमून अहवाल मागवणे आणि नंतर विषय थंड बस्त्यात टाकणे ही पद्धत आता बदलली पाहिजे। उच्चस्तरीय चौकशीचे आदेश तर देण्यात आले आहेत, पण जनतेचा प्रश्न स्पष्ट आहे। चौकशीचा अहवाल नेमका कधी येणार? दोषी आढळणाऱ्यांवर ठोस कारवाई कधी होणार? राज्यातील इतर सर्व सरकारी रुग्णालयाचे तांत्रिक आणि अग्निसुरक्षा ऑडिट तातडीने होणार का? की सुरक्षा यंत्रणा फक्त कागदावरच राहणार? 3 चिमुकल्यांचा मृत्यू हा केवळ एक सरकारी आकडा नाही, 3 कुटुंबांचा आधार हिरावला गेला आहे। सरकारी रुग्णालयावर विश्वास ठेवून येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळणे आता थांबले पाहिजे। सरकारने केवळ चौकशीचे कागद न नाचवता दोषींवर कडक कारवाई करून संपूर्ण राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे तातडीने पुनरावलोकन करावे, हीच आज जनतेची मागणी आहे। प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, महाराष्ट्र। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।